पण माई म्हणजे काय आहे, मी करत होते वेगळ्याच गोष्टीसाठी आले होते ते ना. आज महिना झाला पर्समध्ये 1 रुपया नाही हो माझ्या, तर म्हणलं जरा पगार बिगार काहीतरी व्हावा. करते करते, आज तुझी सॅलरी तुला ट्रान्सफर करते. सॅलरी आज ट्रान्सफर करताय तुम्ही? माई थँक्यू वेलकम वेलकम माई 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 युअर्स फेथफुली बरं का माई. गॉड ब्लेस यू एकदम. माई बघा तुम्ही, बघाच आता कसं त्या सावळीच्या डोळ्यात ही जयंती धूळ फेकते ते. आज लय खुश आहे बरं का मी माई. येऊ का आता? हा सॅलरी बनवते. हा थँक्यू वेलकम वेलकम. हो बाई, असं का करताय? उगाच स्वतःला त्रास करून घेताय तुम्ही. त्यापेक्षा सरळ सरळ तुम्ही जे केलं ते कबूल करून टाका. कबूल केल्यावर आम्ही लगेच सोडून देऊ तुम्हाला. तुम्हाला इथं असं ठेवल्यामुळं आमची पुढची कामं पेंडिंग राहिलेत हो. हा जो पार्टनर आहे ना माझा, खूप डेंजर माणूस आहे. टॉर्चर करेल तुम्हाला, हाल करेल तुमचे. त्यामुळे सांगतोय, उगाच कशाला हा त्रास सहन करत बसताय? हे असल्या धमक्यांना मी भीक घालत नाही, कळलं? तुला काय करायचं ते कर. अहो ताई, रागवू नका हो. आम्ही काय तुम्हाला धमकी देत नाहीये, उलट तुमच्या भल्यासाठी सांगतोय. तू काय माझ्यासोबत गुड कॉप बॅड कॉप खेळतोयस? हा, एकाने धमकी द्यायची, एकाने काळजी दाखवायची. हा फालतू टाइमपास बंद कर आणि माझा हात सोड. मला चहा प्यायचा आहे. ओ बाई, ग्लास जागेवर ठेवा. फुटला तर काच तुम्हालाच लागेल. हे बघा, अजून पण तुम्हाला मी माझ्या पार्टनरबद्दल सतर्क करतोय बरं का. तो खूप डेंजर आहे. 3 मर्डर केलेत त्यानं. त्याला काही वाटत नाही त्याचं. हे बघा, तुम्ही जर कबुली नाही दिली तर तो तुम्हाला खूप त्रास दिले. आता तुमची इथून सुटका व्हायचा एकच मार्ग, ते तुमची कबुली. हे बघ, मी ना ह्या अशा धमक्यांना नाही भीक घालत, नाही घाबरत मी कोणाला. मला फक्त एवढं सांग की हे करण्यामागे कोणाचा हात आहे, कोणी घडून आणलंय हे नाव सांग. बस, खूप झालं तुमचं. हे शेवटची संधी देतो तुम्हाला. जीव गेला तरी मी कबुली देणार नाही, कळलं? अहो, एवढ्या टोकाचा नका विचार करू. तो तुमचा जीव नाही घेणार, तुमचा कबुली जबाब घेणार बघा. हां, पण त्याआधी मरणापेक्षा तुम्हाला भयानक त्रास भोगावा लागणार. तुम्ही त्याच्याकडे मरणाची भीक मागाल, पण तो भीक नाही घालणार अजिबात. शहाणे असाल तर आत्ताच त्या कॅमेऱ्यात बघून सगळं सांगून टाका. तुम्ही करत असाल तुमच्या बॉसची गुलामी, पण ही ऐश्वर्या मेहंदळे कधीच कोणाची गुलामी करणार नाही. कर तुला काय करायचं ते. ओ अमृता मॅडम, ज्यूस विसरलीस ना? हां, डॉक्टरने काय सांगितले? ज्यूस आहे बरोबर. फक्त कामात नको राहू ग. स्वतःकडे लक्ष देत जा, कळलं का तुला? कळलं? काय विचारतोय? कसला एवढा विचार करतेस ग? ऐश्वर्या सोडून दुसरा कुठला विचार करणार आहे? मला ना कळतच नाहीये. घरातली एक व्यक्ती इतके दिवस गायब आहे आणि कोणाला काहीच पडलेलं नाहीये, कोणी काहीच करत नाहीये. आणि मला सांगा, तुम्हाला नील भाऊजी येऊन सांगून गेले, आईने सुद्धा सांगितलं, काय केलं तुम्ही? सांगा ना. मला जेवढं शक्य आहे तेवढं केलं ना. मी तुला सांगितलं नाही का, फोन आला होता, तेवढं जमलं मला. पोलिसात जाऊया का, पोलिसात तक्रार करूया, मग लोकांना कळू दे मेंदळ्यांची सून पळून गेली आहे. जगात जी नाचक्की होईल ना ती चालेल का तुम्हाला? जगाला कळेल की ऐश्वर्या पळून गेली, चालेल? जगाला कळणार नाही अशी पद्धत तुम्हाला माहिती नाही, मला तरी सांगू नका तुम्ही. तुम्हाला ना तिला शोधून काढायचंच नाहीये, म्हणून तुम्ही यात इंटरेस्ट घेत नाही आहात, मला कळलंय. एकदा फोन येऊन गेला बस, त्यापुढे काय केलं तुम्ही? काढलं तिला शोधून? नाही ना. जाऊ दे, मला तुमच्याशी बोलण्यात इंटरेस्टच नाहीये. हात द्या. हां, बाजूला. ती ज्यूस
ए हॅलो, काय अपडेट काय आहेत? अरे भाऊ, मी तिच्यावर नजर ठेवूनच होतो यार भाऊ. पण ना ती कुठं गायब झाली काय कळलंच नाही भाऊ. गायब झाली? काय बडबडतोयस? सकाळी लावली नाहीयेस ना? अरे भाऊ, मला वाटतं तिला संशय आलाय यार आपल्यावर की आपण तिचा पाठलाग करतोय ते, म्हणून ती पळून गेली वाटतं बा. जा तिकडे, पुन्हा शोध, ती मला मिळाली पाहिजे, कळलं का? आणि लगेच उचलायची, तिला घरी आणायची माझ्या. हो भाऊ हो, शोधतो भाऊ शोधतो. कुठे लपून बसलीस तू ऐश्वर्या? कुठल्या कोपऱ्यात लपून बसलीयस आणि का? हो, शुद्धीवर या, उठा, जागे व्हा नीट. हो ऐश्वर्याजी, ऐश्वर्या मॅडम, शुद्धीवर या आणि कबूल करा या कॅमेरासमोर. त्या दिवशी सावलीला तुम्हीच पळवून नेलं होतं ते. एकदा सांगितलेलं कळत नाही. डोकं आहे का ठिकाणावर? हे असलं काही कबूल करणार नाहीये मी. तुम्हाला मी वेगळं काय कबूल करायला सांगत नाही आहे. तुम्ही जे काय केलं ते सरळ सरळ कबूल करायला सांगतोय. ठीक आहे, करते कबूल. पण माझी एक अट. ती अट मान्य असेल तर मी तुम्ही सांगाल ते करेन. कोणती अट? यार नेमकं काय शोधतोय आपण? नील, तू कुठल्या कोऱ्या कागदावरती अंगठा किंवा सही दिली नव्हती ना ऐश्वर्याला? मागच्या वेळेस मला दिलेली तशी. नेमकं काय शोधतोय आपण? तेच कळत नाहीये नेमकं काय शोधतोय आपण. पण कुठला क्लू मिळेल का, काही पुरावा मिळतोय का बघतोय. तू तसं काही केलेलं नाहीयेस ना नक्की? मी असं काही दिलेलं नव्हतं. हा, ते पण आहे. ऐश्वर्या हुशार आहे, ती काय असे पुरावे सहजासहजी मिळतील असं ठेवणार नाही, म्हणून म्हटलं. मेकअपचं सामान, या फाईलचा ढिगारा, यात काय सापडणार आहे? ए बाबा, हे ती कागदपत्र नीट वाच, काहीतरी महत्वाचं असू शकतं. नील भाऊजी, या डब्बीत काय आहे? मला नाही माहिती. असं वाटतं ही डब्बी मी किचनमध्ये बघितली आहे. राजकुमार सर, तुम्हाला माहिती आहे का? माझा आणि किचनचा काही संबंध आहे का? बघू. एक भयानक याक. तीच पावडर आहे जी ऐश्वर्या रोज अमृताला द्यायची प्रेग्नन्सीसाठी. अच्छा, म्हणजे ह्याच्यामुळेच वहिनींना दिवस गेलेत का? असं असतं तर आम्हाला खूप आधीच मुलं झाली असती. ज्या दिवशी मला ऐश्वर्यावर संशय आला तेव्हाच मी अमृताला सांगितलं की ही पावडर काय इतर ऐश्वर्या काही देईल ना ते खायचं प्यायचं नाही. मला नाही वाटत याने काही झालं असेल.